अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण कवितेचा आस्वाद घेणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, तालुका केज, जिल्हा बीड येथील सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांचं कविता वाचन. ऐकूया. नमस्कार, माझं नाव हनुमंत बळीराम घाडगे. मी सेवानिवृत्त शिक्षक, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज. माझी या अगोदर संघर्ष यात्री नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर माझं आत्मकथन चिकाटी नावानं प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर इतरही मी कविता लेखन करतो, प्रासंगिक लेख लिहितो. सेवानिवृत्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी काव्य वाचनासाठी मी जात असतो. तर मी आपल्यासमोर प्रथम माझी माय नावाची कविता सादर करतो आहे. ग्रामीण भागातून आईवडील शिकलेलं नसतानासुद्धा त्यांनी खरं म्हणजे जे शिक्षणाची संधी दिली आणि त्यांच्यामुळं आज आम्ही आहोत, यासाठी मी पहिली कविता आपल्यासमोर सादर करतो. माझी माय. थकली आहे माझी माय, काबाड कष्टानं वाकली आहे. थकली आहे माझी माय, काबाड कष्टानं वाकली आहे. तेल संपल्या दिव्यातील वातीसारखी तिच्या डोळ्यातील ज्योत थंडावली आहे. तिचा सुरकुतला कष्टाळू हात माझ्या पाठीवर फिरतो जेव्हा, परिस्थितीला मागच रेटण्याचं 4 हत्तीचं बळ संचारतं तेव्हा. परिस्थितीला मागं रेटण्याचं 4 हत्तीचं बळ संचारतं तेव्हा. बापाचं छत्र उडून गेल्यापासून माईनंच पदराचं शीड उभारलं. माझ्या पंखात बळ येईपर्यंत वादळाला पराकष्टानं थोपवलं. तिच्यामुळेच मी आज उभा आहे. तिच्या सुरकुतल्या हाताचा आशीर्वाद माझ्या सर्व कुटुंबासाठी 33 कोटी देवांचा महाप्रसाद आहे. माझ्या सर्व कुटुंबासाठी 33 कोटी देवांचा महाप्रसाद आहे. यानंतर मी माझ्या बापावरची कविता आपल्यासमोर या ठिकाणी सादर करतो आहे. ही गेय कविता आहे. माझ्या बापाचं हे रान, रान कुणब्याचं धन, पिकवितो रानामधी धान मोत्याचं खंडी सोनं. बाप राबताना माये त्याच्या माग माग राये. बाप जगाचा पोशिंदा तरी त्याच्या जगण्याचा वांदा. कर्ज वाढता वाढता बाप जळतो कणकण, जित्राबात त्याचा जीव नाही सोडवत मोह. फाटलेल्या संसारास लावी कष्टाचं ठिगळ, कष्ट हारले हारले नाही करज सरले. बाप माझा स्वाभिमानी नाही सोसली मानहानी. नाही आता कुठं त्याचा या शेताला मागमुस. बाप माझ्या हृदयात गेला पेरून इमान. नको होऊस पोरा कधी काळ्या आईस बेईमान. नको होऊस पोरा कधी काळ्या आईस बेईमान. अशा प्रकारे या प्रस्तुत कवितेमध्ये हा ग्रामीण भागातला बाप कष्ट करत असताना दुर्दैवानं अनेक संकट, कर्जामध्ये त्याला कसं जीवन जगावं लागतं आणि त्यानं आपल्याला केलेला उपदेश या प्रस्तुत कवितेमध्ये या ठिकाणी मांडलेला होता. यानंतर मी पुन्हा बापावरचीच दुसरी कविता या ठिकाणी सादर करतो आहे. खरं म्हणजे बाप शिकलेला नाही, परंतु असं असलं तरी शिक्षणाचं महत्त्व त्याला कदाचित कळलेलं असावं आणि म्हणूनच तो माझ्या पाठीशी खंबीर माळासारखा कसा उभा राहिला आणि त्याच्यामुळं मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकलो, हे या प्रस्तुत कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. स्थितप्रज्ञ माडासारखा माझा बाप मी अनुभवला आहे. स्थितप्रज्ञ माडासारखा बाप मी अनुभवला आहे. समुद्रावरून येणाऱ्या वादळाला थोपवण्याचं माडाचं सामर्थ्य, समुद्रावरून येणाऱ्या वादळाला थोपवण्याचं माडाचं सामर्थ्य हरलो तेव्हा रडताना बापाच्या सोग्यात मला जाणवलं आहे. हरलो तेव्हा रडताना बापाच्या सोग्यात मला जाणवलं आहे. बाप माझा अडाणी होता. बाप माझा अडाणी होता, पण वादळाचं गीत त्याला मुखपाठ होतं. जिंकण्यासाठी हरणाऱ्याला उभं करण्याचं सामर्थ्य त्याला अनुभवानं ज्ञात होतं.
अनुभवानं ज्ञात होत. बापानंच शिकवलं मला अंधारात प्रकाशाचं गीत गायला. हारता नाही लढायला, शिकता नाही कैकदा हुकलो मी. सांडलेलं भरण्यासाठी प्रसंगी शिकलो वाकायला. माणसानं मरण्यासाठी जगायलाही शिकलं पाहिजे. लढणाऱ्याला जिंकण्याचं पाठबळ दिलं पाहिजे. शिकवलं हेही बापानं. स्वतःसारखं दुसऱ्यासाठी झिजलं पाहिजे. यानंतर मुलांसाठी ही कविता या ठिकाणी सादर करतोय. गणराज्याचा गणराया तू सद्बुद्धी दे आम्हा. गणराज्याचा गणराया तू सद्बुद्धी दे आम्हा. तारुण्याचा तारू वापरो नवनिर्मितीच्या कामा. हरेक बाई आई आमुची मंत्र जपूया शिवबाचा. बहिणीच्या रे रक्षणासाठी छावा बनूया जिजाऊचा. गांधी बापूचा देश आपुला नाही कुणी रे परका इथे. फुले शाहूंचा वारसा दिला आम्हा बाबासाहेबांनी निका. गौरीच्या रे गौरी नंदना वरून आला तू सांग जरा. गणराज्याचा गणराया तू माणुसकी उगू दे जरा इथे. खून दरोडा बलात्कार मग नाही घडणार कधी कुठे. यानंतर पुन्हा मुलांसाठीच या ठिकाणी पुढची रचना या ठिकाणी सादर करतोय. शपथ इथल्या मातीची. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. गाडून टाकू रोगराई या भ्रष्टाचारी साथीची. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. गाडून टाकू रोगराई या भ्रष्टाचारी साथीची. आपल्यापासून करू गणेशा सत्य अहिंसक बनण्याचा. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. आईवडिलांच्या स्वप्नासाठी अभ्यासाची गिरवू पाटी. प्रज्ञावंत या होऊन आम्ही शान राखूया देशाची. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. सत्यमेव जयते वचनासाठी झगडू आम्ही शौर्यासाठी. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. जाती धर्माची बंधने तोडून करू नव्याने बांधणी इथल्या इतिहासाच्या पानाची. चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची. यानंतर पुढची एक रचना मी आपल्यासमोर सादर करतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपला मराठवाडा सततच दुष्काळाला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा या ठिकाणी पाऊस कमी पडतो, कधी जास्त पडतो. त्यामुळं शेतकऱ्याच्या वाटेला दुर्दैवानं नेहमीच वाईट दिवस आलेले आपल्याला दिसतात. आणि या नैराश्यातून बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आत्महत्यासुद्धा करण्याची वेळ येते. आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मी रचलेली ही कविता आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की दुष्काळ पडतो, वाईट दिवस शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना असतात, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र पुढाऱ्यांना मात्र एका अर्थानं संधी वाटत असते. याच अनुषंगानं रचना आहे. दुष्काळ शेतकऱ्यांना छळतो अन पुढाऱ्यांचं नशीब फळफळवतो. दुष्काळ शेतकऱ्यांना छळतो अन पुढाऱ्यांचं नशीब फळफळवतो. दुष्काळात पुढाऱ्यासाठी असतात दिवस सुगीचे. कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी मात्र बेवारस आत्महत्येचे. दुष्काळातल्या पाण्यावर सुद्धा पुढारी लोणी काढतात. छावणीतल्या चाऱ्यासाठी आपलेच चमचे धारतात. योजनांचा सुकाळ असूनही गरिबांच्या पदरी धोंडा असतो. दारिद्र्य रेषेतील नावामध्ये चेल्यांचाच जास्त लोंढा असतो. मुलाचं शिक्षण अन पोरीचं लग्न येऊच देत नाही झोप शेतकऱ्याला. नको नावाला बट्टा म्हणून जवळ करतो फासाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही पुढाऱ्यांचं राजकारण शिस्त. शेतकरणीच्या पांढऱ्या कपाळावरही त्यांना जनहिताचं गाणं सुचतं. दुष्काळावरही भाषण करतात पुढारी.
दुष्काळावरही भाषण करतात पुढारी, मंजूर करतात नद्या, तळी, बारवा आणि विहिरी. म्हणून पैशाचा ओघ जातो त्यांच्याच दारी, म्हणून पैशाचा ओघ जातो त्यांच्याच दारी. दुष्काळ मात्र कायम शेतकऱ्याच्या दारी, दुष्काळ मात्र कायम शेतकऱ्याच्या दारी. अशी ही दुर्दैवी अवस्था शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. यानंतर एक गेय कविता आपल्यासमोर मी सादर करतोय. अर्थात ही कविता गायल्यानंतर तुम्हाला ती चाल कुठली आहे ही निश्चितच लक्षात येईल. छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण जीवनपटामध्ये आपण त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यासाठी त्यांनी लहानपणापासून आई जिजाऊंच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याबद्दलची ही रचना आहे. हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया, हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया, अन एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. बालपणी गेला तुम्ही तोरणा जिंकाया, कुणब्याची तुमच्यावर लई भारी माया, घाबरली निजामशाही आदिलशाहा पडतोय पाया, आणि एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. तारुण्यात झेप तुमची दिल्ली दरबारात, पुण्यातही काढली हो शाहिस्तीवरात, हादरली बादशाही शहाजीची पाठी छाया, एकमुखाने बोला बोला जय जय शिवराया, एकमुखाने बोला बोला जय जय शिवराया. रयतेचं राज्य तुम्ही निर्मियेल, स्वकीयांचं स्वाभिमान तुम्ही जागवील, घाबरली धर्मशाही त्यांचा विरोध गेलाय वाया, आणि एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. आले किती गेले किती संपले भरारा, छत्रपती नावाचा हो दिल्लीला दरारा, एक झाला मावळ मूर्ख पाठीशी उभाराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. नावामध्ये तुमच्या हो अशी काय जादू, 33 कोटी देवांची ही फौज सारी भेदू, नावामध्ये तुमच्या हो अशी काय जादू, 33 कोटी देवांची ही फौज सारी भेदू, नादाला तुमच्या लागून औरंग गेलाय वाया, आणि एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. धन्य धन्य जिजामाता तिच्या पुढे दुनियेचा झुकलाय माथा, धन्य धन्य जिजामाता तिच्या पुढे दुनियेचा झुकलाय माता, घडवले 2 छत्रपती जिजवूनी आपुली काया, आणि एकमुखान बोला बोला जय जय शिवराया, एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया, आणि एकमुखान बोला बोला जय जय शिवराया. यानंतर मी या ठिकाणी एक अभंग, अर्थात विडंबनात्मक हा अभंग मी आपल्यासमोर सादर करतोय. याचीही चाल आपण कधीतरी ऐकलेल्या अभंगाची आहे. सुंदर हा गाथा घेता डोईमधी, सुंदर हा गाथा घेता डोईमधी, कर्मकांड जाती धुनिया, कर्मकांड जाती धुनिया, गाथ्याचा तो महिमा गाती भुईवरी, गाथ्याचा तो महिमा गाती भुईवरी, होती निरंतर पारायण, होती निरंतर पारायण, दांभिकाचा माथा घडवी भडकवी गाथा, वरी वरी लौकिक मिरवती, तुका सांग तसे ज्ञानाचे गुपित, ज्ञान
घ्या रे सारे आवडीने, ज्ञान घ्या रे सारे आवडीने. ज्ञानाचा महिमा वर्णी तसे ज्योती, ज्ञानाचा महिमा वर्णी तसे ज्योती. अज्ञानी कोणी राहू नका, अज्ञानी कोणी राहू नका. संविधान बाबाचे आहे एक थोर, करू नये भेदाभेद अवघियाने. विनवितो तुम्हा दास तुकोबाचा, तुकयाची गाता अखंडादी वाचा. विनवितो तुम्हा दास तुकोबाचा, तुकयाची गाथा अखंडादी वाचा. अशा रीतीनं या अभंगामध्ये तुकोबाराय आणि त्याच्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी विशद केलेलं आपल्यासमोर मांडलं. यानंतर या ठिकाणी आपला देश खरं म्हणजे सर्वधर्म समभाव पाळणार आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी माणुसकी ही जातं नावाची कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे. एकच आता धर्म आपुला माणुसकी ही जात, भेदनीतीवर करून मात, जोडू विधात्याशी नात. भेदनीतीवर करुणी मात, जोडू विधात्याशी नात. काळा गोरा सोडून भेद, ऐक्याचे मग गाऊ गीत. काळा गोरा सोडून भेद, ऐक्याचे मग गाऊ गीत. नसेल कोणी परका येथ, पुढे चालण्या देऊ साथ. एकच आता धर्म आपला माणुसकी ही जात, वसुंधरेची आम्ही लेकर नवयुगाचे करूया स्वागत. वसुंधरेची आम्ही लेकर नवयुगाचे करूया स्वागत. अहिंसेची या करुणी रात, भूतदयेशी सांडू प्रभात. अहिंसेची करुणी रात, भूतदयेची सांडू प्रभात. एकच आता धर्म आपुला माणुसकी ही जात, भगीरथा सम झगडू आम्ही ग्रहताऱ्यांच्या नवशोधात. अंधश्रद्धेचे झटकून कात, चिरविजयाची पेटवू ज्योत. अंधश्रद्धेची झटकुनी कात, चिरविजयाची पेटवू ज्योत. एकच आता धर्म आपुला माणुसकी ही जात, पराक्रमाचा उत्सव मांडो भूमातेच्या नभमंडपात. पराक्रमाचा उत्सव मांडू भूमातेच्या नभमंडपात. वृक्ष सरिता आमुचे दैवत, वैभवाची या मिरवूवरात. वृक्ष सरिता आमुचे दैवत, वैभवाची या मिरवूवरात. एकच आता धर्म आपुला माणुसकी ही जात, एकच आता धर्म आपुला माणुसकी ही जात. खरं म्हणजे आपला देश आणि आपल्या देशाला दिलेलं भारतीय संविधान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. असं असलं तरी दुर्दैवानं आजही आपल्या या देशामध्ये आपण स्त्री पुरुष समानता मानतो खरं, परंतु आज आपण सगळीकडं एक विचित्र अशा प्रकारचं चित्र पाहतो. नेहमीच वेळोवेळी स्त्रियांची अवहेलना कशी होते. स्त्रियांच्या बाबतीत अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही बदल करून घ्यायला हवा होता तो घेतलेला नाही. खरं तर आपल्याला दैदिप्यमान असा इतिहास लाभलेला आहे. जिजाऊ सावित्रीचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. तरीही या ठिकाणी बऱ्याचदा एखाद्या राज्यामध्ये एखाद्या क्षुल्लक कारणावरून स्त्रीची अवहेलना होते. निषेधार्ह अशी ही गोष्ट आहे आणि म्हणून या धर्तीवरची ही कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. या भारतात माझ्या, या भारतात माझ्या गायीपेक्षा माय स्वस्त आहे. या भारतात माझ्या गायीपेक्षा माय स्वस्त आहे. गाय येशीत राहते आणि माय वेशीत असते. हे आपलं दुर्दैव आहे. हाच का माझा देश आहे. बाई ही मायच असते शिकवलं मला संस्कृतीनं. बाई ही मायच असते शिकवलं मला संस्कृतीनं. नराधमांना घेरलं विकृतीनं. कृष्ण कुठे सारेच दुःशासन. भीष्म मात्र लाचार आहे, भीष्म मात्र लाचार आहे. हाच का माझा देश आहे. इतिहास जिजाऊ सावित्रीचा, छत्रपती शिवराय राजदंडाचा. इतिहास जिजाऊ सावित्रीचा, छत्रपती शिवराय राजदंडाचा. स्त्रियांच्या मातृत्व सन्मानाचा फाडण्या आधार कुणाचा आहे. निषेध असो धृतराष्ट्र प्रवृत्तीचा, निषेध असो धृतराष्ट्र प्रवृत्तीचा. हाच का माझा देश आहे. भर रस्त्यात लुटले मातृत्वाला, भर रस्त्यात लुटले मातृत्वाला. ना धर्म कोणता येथे आईसाठी रडला आहे, ना धर्म कोणता येथे आईसाठी रडला आहे. भयगंड संविधानाने भीमाच्या, भयगंड संविधानाने भीमाच्या येथेच जाळला आहे,
येथेच जाळला आहे, हाच का माझा देश आहे, हाच का माझा देश आहे. अशा रीतीनं हे वास्तव जे आहे ते वास्तव या कवितेतून आपल्यासमोर मी मांडलं. यानंतर मी पुन्हा एकदा आई बापावरची कविता या ठिकाणी सादर करतोय. आई बापाच्या कष्टाला देऊ कोणती उपमा, आई बापाच्या कष्टाला देऊ कोणती उपमा, आपल्या मुलानं शिकावं चीज कष्टाच करावं, आपल्या मुलानं शिकावं चीज कष्टाच करावं, दुसऱ्याच्या शेतावर बाप राबतो दिसभर, दुसऱ्याच्या शेतावर बाप राबतो दिसभर, घरी करून कामधंदा माय जाई दुसऱ्याच्या बांधा, घरी करून कामधंदा माय जाई दुसऱ्याच्या बांधा, बापा आजार जडला नाही डांगोरा पिटला, बापा आजार जडला नाही डांगोरा पिटला, असा होता सोशिक होता कष्टाळू मानिक, असा होता तो सोशिक होता कष्टाळू मानिक, माझ्या पोरानं शिकून मोठा साहेब होऊन, माझ्या पोरानं शिकून मोठा साहेब होऊन, द्यावा आधार घराला पाव्हा अंधार सरलेला, द्यावा आधार घराला पाव्हा अंधार सरलेला. खरं म्हणजे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी असलं तरी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी आमची पिढी खऱ्या अर्थानं घडली, खरं तर 2 पिढ्यांची साक्षीदार असणारी आमची पिढी आहे. अतिशय वाईट दिवस आम्ही पाहिलेले आहेत आणि आता अतिशय चांगले आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित अशा प्रकारचे दिवस आज आपण पाहतो आहोत. आणि सगळीकडं एका अर्थानं सगळ्याच बाबतीतली समृद्धी जरी असली तरी एक काळ असा होता की अतिशय दुरावस्था शेतकऱ्यांचीच नाही तर एकूण सगळीच परिस्थिती अतिशय वाईट होती. आणि त्या परिस्थितीतून वाट काढत काढत आमची ही पिढी पुढे आलेली आहे, शिकलेली आहे आणि पुन्हा आपल्या खरं म्हणजे 21वे शतकसुद्धा आम्ही अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. यानंतर पुन्हा शेतकरी दादासाठी लिहिलेली ही रचना आहे. शेतकरी दादा जगाचा तू पोशिंदा, शेतकरी दादा जगाचा तू पोशिंदा, करू नको आत्महत्या होऊ नको शर्मिंदा, करू नको आत्महत्या होऊ नको शर्मिंदा, शेतकरी दादा कर तू विज्ञानाशी वादा, शेतकरी दादा कर तू विज्ञानाशी वादा, जाणून घे हवामान पारखून घे बियाणवान, नाही येणार उत्पन्नास बाधा, नाही येणार उत्पन्नास बाधा, शेतकरी दादा मातीचा प्रकार जाणून घे एकदा, पावसाचं पाणी नको घालू वाया, मातीचा प्रकार जाणून घे एकदा, पावसाचं पाणी नको घालू वाया, बांध घालूनी फुलव जमिनीची काया, बांध घालूनी फुलव जमिनीची काया, जीव लावून कर शेतात धंदा, शेतकरी दादा शेतीला निवड काही पूरक धंदा, दुधाचा धंदा असणार चांगला, दुधाचा धंदा असणार चांगला, पारंपरिक शेतीनं संसार भंगला, पारंपरिक शेतीनं संसार भंगला, विज्ञान तंत्रज्ञानाचा घे तू फायदा, विज्ञान तंत्रज्ञानाचं घे तू फायदा. अशा प्रगत शेतीमधून खरं तर शेतकऱ्याला अधिकाधिक फायदा होऊ शकतो, जास्तीत जास्त त्याला खरं तर नफा मिळवता येऊ शकतो. यानंतर आणखीन मी आपल्यासमोर रचना या ठिकाणी सादर करतोय. आपण बीड जिल्ह्यात खरं म्हणजे राहतो. बीड जिल्ह्यातलं एक प्रकरण सगळ्याला ज्ञात आहे की परळीला डॉक्टरांनी जो काही गर्भात मुलींचे गर्भ मारण्याचा जो काही प्रताप केला, खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना होती. सगळीकडे त्याचा निषेध झालाच, परंतु या प्रकारामुळे झालं काय की आज बरीचशी मुलं अशी बिना लग्नाची फिरताना आपल्याला दिसतात आणि लग्न होणं फार दुरापास्त झालंय. त्याचं कारण काय आहे तर आपण गर्भात स्त्रियांना मारलं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला कसा जाणवतोय त्याचं एक विडंबन मी या प्रस्तुत कवितेमध्ये करतोय. गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोरं,
गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. आईबापाच्या जीवा लागलाय नवशा पोरांचा घोर. आईबापाच्या जीवा लागलाय नवशा पोरांचा घोर. पोराच्या लग्नासाठी बाप हिंडतोय दारोदार. पोरांच्या लग्नासाठी बाप हिंडतोय दारोदार. पोरगी देता का हो दादा, पोरगी देता का हो दादा, माझा पोरगा हाय जमीनदार. पोरगी देता का हो दादा, माझा पोरगा हाय जमीनदार. गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. वय काय झालं त्याचं सांगा एकदा, वय काय झालं त्याचं सांगा एकदा. उडवून टाकू बार, त्याचं लय झालं शिक्षण, त्याचं लय झालं शिक्षण, तिशी उलटून गेली या पार. गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. कामधंदा करतो कोणता की नुसताच भुईला भार. कामधंदा करतो कोणता का नुसताच भुईला भार. कामन धंदा रिकामा वांदा, दिसतो किती नादर. कामन धंदा रिकामा वांदा, दिसतो किती नादर. गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. नाही जुळायचं पोरगी लहान, म्हणजे त्या पोरीचे वडील कशी बाजू कलटी मारतात ते. नाही जुळायचं पोरगी लहान, करू नका असा जेजूर. नाही जुळायचं पोरगी लहान, करू नका असा जेजूर. हिरमुसलेला बाप पाहून पोरगा आड्याला टाकतोय दोर. हिरमुसल्याला बाप पाहून पोरगा आड्याला टाकतोय दोर. अन गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. आता तरी होऊ जागृत सारे, मुलगी जन्माची करू कदर सारे. मुलगी जन्माची करू कदर सारे. खून बलात्कार सार मिटवून समाज करू नादर. गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर. अशी खरं तर परिस्थिती या ठिकाणी आपण खरं तर पाहतो. खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीमधून आपण खरं तर शहाणं झालं पाहिजे आणि यापुढं तरी कमीत कमी या ठिकाणी स्त्रियांचा आदर करून खरं तर माणुसकीला काळिमा फासणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला आज हे वाईट दिवस पाहायला मिळतात. यानंतर पुढची एक रचना आपल्यासमोर सादर करतोय. माणसातच बसत नाही माणूस, ही रचना या ठिकाणी सादर करतोय. माणसात बसल्यावर माणुसकीच्या जबाबदाऱ्या वाढतात. माणसात बसल्यावर माणुसकीच्या जबाबदाऱ्या वाढतात. म्हणून माणसातच बसत नाहीत हल्ली माणूस. म्हणून माणसातच बसत नाही हल्ली माणूस. पारावर बसून सुखदुःखावर चर्चा व्हायच्या म्हणे. पारावर बसून सुखदुःखावर चर्चा व्हायच्या म्हणे. अन दुःखावरची औषधं शोधली जायची माणुसकीला जपणारी. अन दुःखावरची औषधं शोधली जायची माणुसकीला जपणारी. घराघरातले संवादही आटले आहेत. घराघरातले संवादही आटले आहेत. मायेचं तर वाळवंटच होताना दिसतंय. पाहतच आहोत आपण. घरातल्या थोरांच्या अनुभवाचे उन्हाळे पावसाळे आटले आहेत. घरातल्या थोरांच्या अनुभवाचे उन्हाळे पावसाळे आटले आहेत. शर्यतीच्या जगात अख्खी तरुणाई म्हातारी झाली आहे. शर्यतीच्या जगात अख्खी तरुणाई म्हातारी झाली आहे. राजकारणानं तर कहरच केला. कुठल्याच गावात माणूस माणसात नाही ठेवला. माणसानं माणसात बसायच्या सवयीला राजकारणी अड्ड्यानं लावलाय कानूस. म्हणून माणसातच बसत नाही हल्ली माणूस. माणसातच बसत नाही हल्ली माणूस. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज, तालुका केज, जिल्हा बीड येथील सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांच्या काही कविता ऐकल्यात आणि या विविध कवितांचा रंग आज आपण अनुभवला आमच्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.